मॉरल ऑफ द स्टोरी, शिंदेंनी ठाकरेंना नाही तर बाळासाहेब ठाकरेंनाच संपवलं. नार्वेकरांनी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नातं फक्त बोलण्यापुरतं ठेवलं. लिखित स्वरूपातील पुरावा नष्ट केलाय. शिंदेंनी सत्तेपायी बाळासाहेब ठाकरे यांना कायमचं मिटवलं. ही चूक अक्षम्यच. सोयीनुसार 1999 तर कधी 2018च्या घटनेचा वापर केला. नार्वेकरांची सुप्रीम कोर्टात ताणताना दिसेल. नार्वेकरांच्या निर्णयावर उभ्या महाराष्ट्रातून थुतू होते. कायदेशीर दृष्ट्या नार्वेकरांनी ज्या शिवसेनेला एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणून फिट केलेला आहे, ती फिटनेस देत असताना नार्वेकर विसरून गेले की ज्या ज्या मुद्द्यांचे ते दाखले देत होते त्याचा जर अनुमान लावायचा झाला, अंदाज लावायचा झाला, तर बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांचं काही नातंच नव्हतं. अशाच पद्धतीचा हा निर्णय आलेला आहे. 1999 साली शिवसेना पक्षप्रमुख हे पद होतं की नव्हतं यावरती चर्चा सुरू होती. तर त्यावेळी नव्हतं, त्यावेळी कार्याध्यक्ष हे पद होतं आणि अस्तित्वात फक्त शिवसेना प्रमुख हे पद होतं. 2012 साली बाळासाहेब ठाकरेंचं निधन झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख या पदाची निर्मिती करण्यात आली आणि शिवसेना प्रमुख हे पद गोठवलं गेलं. म्हणजे 1999च्या घटनेचा या ठिकाणी उल्लेख होतो. पण 2018 साली जे शिवसेना पक्षप्रमुख हे पद अस्तित्वात आणलं होतं त्याची नोंद निवडणूक आयोगाकडे नाहीये. पण 2019 साली जे बंडखोर आमदार उद्धव ठाकरे यांच्या सहीनेच निवडून आले ते मात्र बंडखोर नाही किंवा त्यांना दिलेल्या तिकीट जे आहे ते तिकीट योग्य पद्धतीने दिले. असा उलट सुलट जो निर्णय नार्वेकरांनी देण्याचा प्रयत्न केलाय याच्यातून तर एवढंच दिसतंय, जर शिवसेना प्रमुख हे पद गोठवलं गेलं होतं तर बाळासाहेब ठाकरेंनी जी घटना लिहिली होती त्या घटनेचा आणि आताच्या घटनेचा जर काही ताळमेळच लागत नसेल तर मग बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेपासून कायमचं संपवलं गेलंय का? बाळासाहेब ठाकरे यांचा फक्त तोंडापुरताच उल्लेख शिंदे गटानं करायचं ठरवलंय का? कागदीपत्रे बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांचा काही संबंध नाहीये हेच दाखवण्याचा प्रयत्न झालाय का? असे अनेक प्रश्न राजकीय गुलदस्त्यात आहेत. राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिलेला आहे त्यामध्ये सोयीनुसार 1999ची आणि सोयीनुसार 2018च्या घटनेचा वापर करण्यात आलाय. हा निर्णय फिट बसवत असताना नार्वेकरांनी बऱ्याचशा चुका अशा केलेल्या आहेत की ज्याचं उत्तर देताना सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची ताणताना दिसेल. जे काही चित्र निर्माण झालेलं असेल, उद्धव ठाकरेंसाठी हा काळ मात्र संकटाचा आहे. उद्धव ठाकरेंचं पॉलिटिकल नॉलेज कमी पडलं, घटनेचा अभ्यास कमी पडला आणि या सगळ्या घडामोडी बघितल्या तरी सुद्धा उद्धव ठाकरे सरळ मार्गी जाण्याचा प्रयत्न करतायत. शरद पवार जे सांगतायत ते जर आधीच ऐकलं असतं तर कदाचित आताचा निर्णय वेगळा राहिला असता. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. ठाकरेंना सुद्धा आणखी कायदे तज्ज्ञांची निवड करावी लागणार आहे. आणखी जणांची नियुक्ती आपल्या वकीलपत्रासाठी करावी लागणार आहे. एवढंच यातून दिसून येत आहे. याबाबत तुमचं काय मत आहे? एकनाथ शिंदेंनी खरोखर बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्ष आणि व्यक्तीचं नातं जे आहे ते कायमचं संपवलंय का? कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.